मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी देखील गणपती बाप्पांचं आगमन झालं। राज्यासाठी आणि बळीराजासाठी बाप्पाकडे नेमकं काय साकडं घातलंय या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर जगभरामध्ये आज गणेशोत्सवाची धूम सुरू झालेली आहे आणि विघ्नहर्ता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होते। मात्र आपल्या सोबत आहेत, आपण ज्या ठिकाणी आहोत ते आहे सेवा सदन निवासस्थान, अर्थात भाजप आणि महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन, मंत्री गिरीश महाजन। सर, काय सांगाल, आज सगळ्या ठिकाणी विघ्नहर्ता आहेत ते विराजमान होत आहेत, तुमच्याही घरी आलेले आहेत, संकटमोचकाच्या घरी विघ्नहर्ता, कशा प्रकारे बघता? आज गणरायाचं आगमन सर्व महाराष्ट्रात, देशभरामध्ये आणि जगभरामध्ये जिथे जिथे आपण सर्वजण आहोत, आमचे हिंदू बांधव त्यांच्या घरी या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून या आगमनाच्या निमित्ताने मी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आणखी एक प्रश्न आहे की सातत्याने कुठलेही विघ्न आले, सरकारवरती असो किंवा पार्टीवरती असो, तुम्ही सातत्याने धावून जाता, नेमकी ही ऊर्जा कुठून येते? मला वाटतं गणराया खऱ्या अर्थाने विघ्नहर्ता आहे, तो सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे, विघ्नहर्ता आहे, त्याची सगळी कृपा असते मला असं वाटतं। पण निश्चित त्याच्या कृपेशिवाय काही होऊ शकत नाही। जे जे संकट आमच्यावर येतात, राज्यावर येतात, देशावर येतात, ते कुठल्याही स्वरूपाची असो, खरं त्याच्या मेहरबानी नजरमुळेच, त्याच्या कृपेमुळेच ती सगळी दूर होत असतात। यंदा आणखी एक संकट येताना पाहायला, मुंबईच्या दिशेने येताना पाहायला मिळते सरकारवरती, ते म्हणजे जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा धडकणार आहेत। कशा प्रकारे सरकारची तयारी आहे, सरकार तयार आहे का? नाही, त्यांनी यावं, सनदशीर मार्गाने आपली मागणी ठेवावी, त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत नाही आहे। पण थोडं गणरायाचं आगमन झालेलं आहे, सगळ्या दूर गर्दी प्रचंड आहे, गणरायाच्या दर्शनासाठी सगळे लोक बाहेर पडतात, अशा वेळेला फक्त कुठला गोंधळ होता कामा नये एवढीच अपेक्षा आमची त्या ठिकाणी आहे। कुठे गारपीट, कुठे वादळ, कुठे अतिवृष्टी, यातून सगळ्यांना वाचव आणि आमच्या शेतकरी राजाला सर्वांना सुखी ठेव। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन आदित्य देसाईसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।